स्टेशनला जाता जाता खूप त्रास होत असतो. प्रत्येकाचा टायमिंग असतो. सकाळी रेल्वेचा अडचण असतो, संध्याकाळी येणाऱ्या लोकांचा घरी जाण्याची अडचण असते. तुम्हाला काही अडचण असेल तर आमच्या जे लोक जबाबदार होतात त्यांना सांगा. मला काय वाटत काही लोकप्रतिनिधी किंवा कोणी तुमच्या कामामध्ये व्यत्यय आणत असेल. आज आपण बघतो कल्याण पाट्याला आता 8 दिवसापासून ट्रॉफिक होत राहिलं. ते देसाईला कल्याणच्या रोडला जाताना तिथे डिवायडर पहिल्यांदा होते. डिवायडर तुम्ही लेफ्टला जाणार सरळ करा आणि तिथे फक्त अभयनगरचं येणार असं तिथं चौकी याला सांगून थोडासा त्यांना जाऊ दे आउटसाईड तिथलं तिथं. पण तितकं ते केलं तर डायगरची डायरेक्ट जाऊन जाईल. दुसरी साहेब एक समस्या अशी नवीन चालू झालंय. इथे ट्रॉफिक असल्यामुळे पूर्ण लोक डायगड गावात येतात. तर डायगड गावात येतात लोकांचं 2-3 वेळा ऍक्सिडेंट वगैरे झालेले आहेत. आम्ही लोकांनी जे रस्ते वगैरे केलेले आहेत की हायवे नाही आहे तिथून त्या गावात जाणाऱ्याला असू दे किंवा असं अशा लाईनच्या लाईन लागतात. तिथे त्या यांना सांगून तिथे तुम्ही जे लोकल इथले जाणार आहेत तर तिथं जाऊ दे, गावाला जाऊ दे. तिथे तुमचा वाद निर्माण होतो आणि मग आमच्याकडे मग ते शासकीय कामामध्ये अडताला आणि ते पुन्हा आता कसं सत्ता झाली किंवा फॅशन झाली शासकीय कामामध्ये. तुम्ही जर कर्तव्य बजावत नसेल म्हणून आम्ही हस्तक्षेप करता. ते तितकं त्याला तितकं हे करून घ्या. आणि सर डायगडवरनं येताना देसाईला आमच्याकडे ते नेहमी सकाळी जाताना येताना ट्रॉफिक, संध्याकाळी जाताना ट्रॉफिक. थोडा नो एंट्री वाल्याचं थोडं बंधन करा. आणि डीसीपी साईड मधून जे येतात लोकांना त्यांना कुठेतरी कंट्रोल करायला लागतं. साहेबांना मी विनंती करेन, डीसीपी साहेबांना कल्याण पलावाचं आहे ना साहेब, त्यांच्यात ते सिक्युरिटी असतात, त्यांच्यात ते जातात. त्यांना पाहिजे तेवढेच लोक सोडतात नाही पलावाचे, बाकीच्यांना स्टॉप करतात. कल्याण पाट्याला म्हणजे येताना सकाळी त्या पलावाच्या तिथून येणाऱ्या लोकांना जास्त एंट्री देतात. आता ते आम्हाला कल्याण पाट्याला जाणार नेहमी थांबलेलं असतं. तिथं थोडं तुम्ही सिग्नलची व्यवस्था करा. 40 मिनिट असतात. 40 मिनिट हा सर, आम्हाला करू द्या ना का 5 मिनिटाचा सिग्नल आहे का 10 मिनिटाचा 7-3 थोडं हे करून दुसरं सर असं आहे पाण्याचा विषय. खरं म्हणजे आम्ही इथं बोलणं म्हणजे मूर्खपणाचा विषय होईल कारण आमच्या अधिकारी एकही नाही. साहेब एएमसीचा फोन ऐकतो त्यांना ते अनाधिकृत बांधकामाच्या याला तिथं त्यांची गर्दी असते तीच संपत नाही. आम्हाला पण वेटिंग मध्ये राहावं लागतं. काय माहिती आहे साहेब, आम्ही हे भोगलंय. आज तुम्हाला सुप्रीम कोर्टच्या प्रत्येक गोष्ट सुप्रीम कोर्टने यायला पाहिजे. मग आपले अधिकारी काय साहेब करा. कसं माहितीये का, आज याच्यामध्ये सर्वात जास्त जे लोकांचा त्रास होतो ना ते गरीब लोकांना होतो. काय त्यांचा दोष असतो, ते लोक तिथून विकत घेतात, फ्लॅट घेतात आणि हे करतात. तुमचे लोक 3 लाख 4 लाख रुपये तुमचा फिक्स असतो. तुम्ही आता नवीन आहे दोन्ही पण ते सर्व फिक्स आहेत तुमचे. या आम्ही आता ओपन बोलतो कारण ओपन बोलतो ना तुमचं आहेतच ना. आज आम्हाला कुठली तक्रार केली मी टीएमसी मध्ये अतिरिक्त आयुक्तांना तक्रार केल्यानंतर खाली यायच्या अगोदर ती इथून फोन येतो आणि तुम्ही आमची तक्रार केली का म्हणून पाहिजे. इतका त्यांची सेटिंग असेल तर तुम्ही पगार घेता इमानदारी तितकं थोडं काम केलं साहेब. मुंबड्याची 90% प्रॉब्लेम ते अनाधिकृत बांधकामावर सॉल्व्ह होईल. नवीन झालेल्या लोकांना पाण्याचा विषय, आज मुंबड्याचा पाण्याचा विषय तुम्ही काय तर नियोजन करा, बसून करा. मी पण आता कसं माहितीये का प्रत्येक नगरसेवकाला वाटतो का मला पाणी पाहिजे. मी पण साहेबांकडे गेलो, साहेबांना तुम्ही विचार करा लोकसंख्येच्या हिशोबाने पाणी द्या. आज मुंबड्यामध्ये मला वाटतं 25-30% पाणी कमी आहे पण माझ्या तिथे 40% कमी आहे, 60% पाणी कमी आहे. आणि वाईट गोष्ट ही आहे खार्डी गावात 100% लोक लिगल मध्ये 100%. तुम्ही नियोजन करा. आम्हाला वाटतं आम्हाला पाणी पाहिजे, तुम्ही नियोजन करा. या गोष्टी सर्व होणं जरुरी आहे. कसं माहिती का, आता विरोधकांचा किंवा कुठला असेल तर आम्हाला त्याला एकच चेहरा दिसतो आव्हाड साहेबांचा. ते मरमर मारतात बिचारे, 24 तास काम करतात. पण आपण जिथपर्यंत सुधरत नाही तिथपर्यंत ती दिशा कोण दाखवणार. दिशा दाखवायचं काम प्रशासनाचं आहे. तुम्ही करा ना कारवाई. कुठले आमच्यापैकी कोणी आगाऊगिरी करत असेल आमची तक्रार आव्हाड साहेबांकडे करा. साहेब तुमचा कार्यकर्ता किंवा लोकप्रतिनिधी सरकारी कामामध्ये हस्तक्षेप करतो. साहेब हे मुंबडा सुधारायचा असेल बोलून बच्चन करून काही सुधारणार नाही. प्रॅक्टिकली घेणं जरुरी आहे. भारतगड रस्ता साहेब 7-8 कोटी खर्च केले. 8 कोटी खर्च करून खर्च आता त्या कॉन्ट्रॅक्टरच्या
त्यांनीच रिपेअर करायचं, पण आपले लोक देत नाही. अंजुम साहेबांनी मला एक लेटर दिलं, लव्ह लेटर. सदर कामे माहिती ही संस्कृत स्वरूपाची, काय शासकीय भाषा विस्कृत स्वरूपाची असल्यामुळे देता येत नाही. अरे काय विस्कृत? तुम्हाला ज्या कॉन्ट्रॅक्टने केलं त्याला 4 वर्षाचं काम आहे, तर त्याला 4 वर्षाचं झालेलं काम करा. अंजुम साहेब, ठेकेदारांना पाठीशी घालणं बंद करा, तर 1 दिवस तुम्हाला त्याचा परिणाम भोगावा लागेल. खार्डी, दिवा, भारत के रोड. तुम्ही ऐका, तुम्ही टीएमसीचे अधिकारी आहेत का ठेकेदाराचे आहेत? 3 वर्षापासून रस्ता खराब येतो. 3 वर्ष तुम्ही काय केलंय? आता तुम्ही टायमिंग मला माहिती आहे, आता टायमिंग संपला. हा, आणि सीसी रोडचा काय टायमिंगचा आहे? अंजुम भाई, दिवाचा रोड, दीवा की बात छोड़ दो. अभी तो बात आपको पल्लवी ने बोली, 1 मिनट, आप बात छोड़ दो दीवा की. लेकिन जो बात परवीन ने बोला शौचालय के बारे में, जो पल्लवी ने बोली, आपका उसको लेकर के सही जवाब नहीं मिला मुझे. उसका उत्तर दो. कब करोगे आप साहेब? आम्ही परवीन कभी करेंगे बबलू. साहब नहीं होगा वो काम. करके लो साहब, नहीं होगा वो काम. क्यों नहीं होगा मालूम है? साहब वो करके लो. अरे 1 मिनट, फिर आप आए ऑब्जेक्शन के ऊपर. ओन ऑब्जेक्शन क्या लेता हो, छोड़ दो. जनता की समस्या है शौचालय, तो उसको करके आप. समीम भाई, असं आहे, समीम भाई, मुंबडा शहर डेव्हलप होत असताना इथल्या सामान्य नागरिकही त्याला सहकार्य केलेलं आहे. आज आपल्या 40 वर्ष झाली, आज पण आपल्याकडे शौचालय कुठे ते नोंद पण नाही, साधी नोंद नाही. लोकांनी जागा जमिनी दिल्या. मी माझ्या वडिलांनी आमच्या कॉन्टॅक्ट तेव्हा कसं थोडस अधिकारी पण हुशार होते, आणि कोण नडणारा कोण ये आमच्या बारच्याला दिला 1 एकर जागा देऊन टाकली स्मशान. दिली तर दिली, त्याला रस्ता नाही आता. भाई आणि सर, जास्त नाही करता सर, हे संडास शौचालय तोडतात ना, हे डेप्युटी लोक सुपारी घेतात. साहेब सुपारी घेतात, तुझ्या प्लॉटवर आहे ना, ठीक आहे तोडतो. तर तुम्हाला माहित आहे डिस्प्यूट होणार आहे, मग तोडता का तुम्ही? खार्डीगावचं पण तसंच केलं तुम्ही, का म्हणून तोडता? यांचं आहे ना, ते बोललं ना, मी सांगतो ते होणारच नाही, कारण यांना आयडिया देणारा आपलेच अधिकारी आहेत. तरी मी विनंती करतो, जास्त नाही करता, प्रशासनाने जास्त लक्षात घेऊन लोकांना जास्तीत जास्त सुविधा कसे देता येतील याच्याकडे लक्ष द्यावे ही विनंती. मोतीराम भाई, मोतीराम